हॅलो नमस्कार, मी अक्षता इथे सर्व काही आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आम्ही चाललो आहोत आता. उद्या रक्षाबंधन आहे, आज आहे बुधवार आणि उद्या गुरुवार आहे आणि उद्या रक्षाबंधन आहे. सो आम्ही थोडीशी रक्षाबंधनाची म्हणजे थोडंसं पाहिजे जी खरेदी करायला तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 4. म्हटलं संध्याकाळी जायचं, कारण सकाळी ना इथं वोटिंग चालू होतं. सो वोटिंग आम्ही करायला गेलो होतो, त्यामुळे संध्याकाळी जायचं असं ठरलं. त्यामुळे संध्याकाळी आता निघालेलो आहोत आम्ही म्हापसा बाजारात. तुम्ही जर कधी गोव्याला वगैरे भेट दिली असेल तर तुम्हाला माहिती असेल की जो म्हापसाचा बाजार आहे तो म्हणजे मोठा पडतो आणि तिथं थोड्या एकदम असे स्वस्त दरातही काही वस्तू मिळतात. तर चला मी दाखवते तुम्हाला आजचा म्हापसाचा बाजार. तर चला जाऊया. तर हे बघा, मी इथं एंटर केलेलं आहे आम्ही मार्केटमध्ये. तर पहिल्यांदा मी राखी घ्यायला आलेली आहे, कारण मला मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून राखीच घ्यायची होती म्हणून मी आले होते. तर इथं मी आधी राख्यांची खरेदी करणार आहे. तर या सर्व 30 ते 40 रेंजमध्ये आहेत या पूर्ण राख्या, आणि ज्या वरही हँग केलेल्या राख्या आहेत त्या 10 ते 20पर्यंत आहेत. हा प्लेटर मला छान वाटला, तर हा 100 रुपीजला आहे. हा एक प्लेटर मस्त दिसतोय. बाबू सांग बघा. ते 30 रुपये 30 गोयला 30 सकला ते 10 रुपया. तर इथं आम्ही झाडू बघायला आलो होतो. ॲक्च्युली चतुर्थी आली आहे, तर साफसफाईसाठी अशा झाडू खूप उपयोगी पडतात. तर इथं आम्ही झाडू बघायला आलो होतो. तर यांची रेंज पूर्ण 300 ते 350 आहे, जी बजेटमध्ये नाही होती, त्यामुळे आम्ही घेतलेली नाही. तर आम्ही नंतर पुढे निघालो होतो. तर इथं आम्ही विवानला शूज शोधतोय, कारण त्याचे शूज खराब झाले होते. तर इथं आम्हाला त्याची साईज भेटत नाही आहे. तर मस्त चांगले शूज आहेत, पण विवानची साईज भेटत नाही. त्याच्यात मला हा खूप आवडलेला. हे बघा, इतरही खूप मस्त शूज आहेत इथं.
फोटो कलर वाला मत डालो, ये वाला डालो, साइड वाला, समझा ना? ये देखो, इस साइड वाला, ये साइड वाला डालो, तर या बॅगा पूर्ण 300 ते 350 रेंजमध्ये आहेत. तर हे आता पूर्ण क्ले पॉटचं वगैरे सेक्शन चालू होतो. तर इथं सगळ्या प्रकारचे आपल्याला क्ले पॉट्स किंवा मातीची भांडी मिळतात. तसं लग्न कार्यात लागणारे जे सामान असतं म्हणजे परळी किंवा म्हणजे इतर सामानही इथं मिळतं. तर आता हा स्टार्ट होतो तो बनाना यार्ड आहे. तर इथं सर्व प्रकारचे बनानाजमध्ये केळी मिळतात आणि इथं मोठा बनानांचा यार्ड आहे. तिथं खूप सारी केळी वगैरे मिळतात. तर हा बघा, हा यूज इथनं सगळीकडे केळी ट्रान्सपोर्ट केली जातात किंवा विकली जातात किंवा इतर जे छोटे छोटे केळीवाले असतात ते इथं सर्व केळी आणून विकतात आपली. तर हे बघा, इथे पूर्ण यार्ड आहे हे. तर हे आता फ्रूट यार्ड चालू होतं. इथनं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स आपल्याला पाहिजे तेवढे फ्रूट्स इथं मिळू शकतात. हे ॲवोकाडो आहेत, याचा याचा शेक मस्त लागतो, मिल्कशेक. आणि हे चेरीज आहेत, ग्रेप्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे इथं तुम्हाला फ्रूट्स मिळतात. कारण हे पूर्ण फ्रूट्स यार्ड आहे. इथं केळी बघू शकता तुम्ही किती प्रमाणात आहेत ते. हे डेअरी फार्म आहे. एकदम जुनं असं शॉप आहे इथलं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स मिळतात वाजवी दरात. तर हा बघा, आता इथनं स्टार्ट होतो. हा पूर्ण बस स्टँड आहे. इथं लोकल बस किंवा म्हणजे गव्हर्मेंट बस पण इथं लागलेले असतात. तर हे आहे कदंबाचं, हे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचं आहे, गव्हर्मेंटच्या आहे त्या बसशी. तर इथं पण या बसेस उभ्या असतात आणि ट्रान्सपोर्ट चालू असतो आणि काही लोकल बस पण चालू असतात. इथं जास्त करून लोकल बस चालू असतात, म्हणजे त्या प्रायव्हेट बस असतात तर त्या चालू असतात इथं. तर हे बघा, इथं तुम्हाला वेगवेगळ्या चणे, ड्रायफ्रूट्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचं शेव, खाजे वगैरे मिळतात. इथं खूप प्रमाणात हे विकलं जातं. तर हा बघा, मी तुम्हाला इथं असा थोडासा चालत्या गाडीमध्ये मी तुम्हाला व्ह्यूज दाखवत आहे. तर हे आहे गोवा सहकारी भांडार. तर हे म्हणजे त्यांचा जो बागायतदार म्हणतात तो आहे. आणि इथं पण वेगवेगळ्या प्रकारचे ग्रॉसरी वगैरे मिळून जातात. तर इथे हे बघा,
इथं खूप सारे म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सचे वगैरे दुकान आहेत मस्त अशा. आणि इथं सिव्हिल रजिस्ट्रेशन पण आहे. सिव्हिल रजिस्ट्रेशन म्हणजेच जेव्हा इतर राज्यात जसा कोर्ट मॅरेज वगैरे करतो तसंच इथं गोव्यात पण तसं कोर्ट म्हणजे लग्न अगोदर आपल्याला साईन वगैरे करावी लागते, म्हणजे सिव्हिल रजिस्टर करावं लागतं. तर हे बघा इथं हे मसालावाला आहे VSB. इथं सर्व प्रकारचे खडे मसाले किंवा रेडीमेड मसाले मिळतात. सगळ्यात जास्त हे मोठं दुकान आहे इथं म्हापशातलं. तर हा बघा हा आता पूर्ण म्हापशाचा पूर्ण व्ह्यू आहे, तुम्हाला दाखवते. ही खूप मोठं मार्केट आहे आणि म्हणजे असं खूप दूरपर्यंत पसरलेलं आहे. एका दिवसात कवर होण्यासारखं नाही आहे मार्केट. आणि इथं खूप प्रकारची म्हणजे चप्पल, ग्रॉसरी, बॅग्स वगैरे सर्व तुम्हाला मिळून जातं. तुम्ही जर गोव्याला भेट दिली तर इथं नक्की एकदा भेट द्या. हे मस्त आणि स्वस्त असं म्हणजे मार्केट आहे. विविध म्हणजे तरांनी भरलेलं. इथं प्रत्येक प्रकारचे यार्ड आहेत. फ्रूट यार्ड, बनाना यार्ड किंवा ग्रॉसरी, क्ले पॉट्स. इथं हे बघा इथं कोकम, फिश वगैरे सर्व प्रकारचे तुम्हाला इथं मिळू शकतात. तर हे बघा इथं ही सगळ्या प्रकारचे फ्लॉवर यार्ड आहे. इथं सगळ्या प्रकारचे फुलं वगैरे मिळतात. कोणत्याही प्रकारची फुलं जर आपल्याला हवी असतील तर तिथे इथं मिळून जातात. हे फुलांचं खूप मोठं मार्केट आहे. बघा हा एक प्रकारचा काळा गूळ आहे, कारण जे डायबिटीज पेशंट्स वगैरे असतात तर त्यांना अतिशय उपयुक्त असा हा काळा गूळ आहे. तसंच लहान मुलांना पण अतिशय उपयुक्त आहे. त्यांचे जे सत्व नाचणीचं करतो तर त्यामध्ये आपण घालून त्यांना हा देऊ शकतो. याने जंत वगैरे अजिबात होत नाही. अशा प्रकारे पौष्टिक आहे हा गूळ अतिशय. तर हा बघा हा सेक्शन आता बांगड्यांचं चालू इथं होतो. इथं काचेच्या सगळ्या प्रकारच्या हिरव्या, निळ्या, पिवळ्या सगळ्या प्रकारच्या काचेच्या बांगड्या मिळतात. हा पूर्ण जो सेक्शन आहे तो पूर्ण काचेच्या बांगड्यांसाठीचा आहे. इथं सगळ्या प्रकारच्या बांगड्या मिळतात. हे कात्रे पाव आहेत. इथं बेकरी प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे खूप सारे सगळे बेकरी प्रोडक्ट्स तुम्हाला कुठल्या हवं ते मिळू शकतात. तर हा बघा इथं झाटीचा कॅश्यू नट्स आहे. इथं काजू मिळतात, पूर्ण मसाला काजू, ते कसं म्हणतात ते खारे काजू वगैरे सगळ्या प्रकारचे काजू इथं मिळतात. तर हे बघा इथं हे बॅग सेक्शन आहे. इथं सगळ्या प्रकारचे बॅग्स वगैरे सर्व काही आपल्याला वाजवी दरात मिळून जातं.
तर आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आता निघतो आहोत. इथं आम्ही गाडी पार्क केली होती. तर चला आता मी तुम्हाला घरीच मिळते डायरेक्ट घरी. तर आता सध्या वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवते मी काय काय केले. त्या अगोदर मी आले आणि म्हणजे विवानला थोडंसं म्हणजे त्याला भूक लागली होती आणि त्याला झोपण्याची पण वेळ झाली होती. तर मी त्याला थोडंसं म्हणजे पाजलेलं आहे दूध वगैरे आणि सत्व म्हणजे भरवलं आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की मी म्हापसा बाजारात काय काय घेतलं आणि तुम्हाला हा म्हापशाचा बाजार कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. प्लस काय होतं की पाऊस पडला त्यामुळे मला बऱ्याचशा ठिकाणी जाता आलं नाही. नाहीतर तो बाजार जो आहे तो एवढा म्हणजे मोठा आहे की मग एक 30 सेकंदात किंवा 30 मिनटात तो एकदम कवर होणारा नाही आहे किंवा आम्ही लेट गेले होतो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण सकाळी आमच्या इथं पंचायतीचं वोटिंग चालू होतं तर ते आम्हाला वोटिंग करायला जावं लागलं आणि त्याच्यानंतर आम्ही म्हापसा बाजाराला गेलो होतो. तर त्यामुळे आम्हाला खरंच खूप लेट झालं आणि प्लस पाऊसही पडला त्यामुळे मला सर्व कवर करता आलं नाही. तर मला एक दिवस मच्छी मार्केट नक्की तुमच्याशी शेअर करायचं आहे म्हापशाचं. तर मी दाखवते आता मी काय काय आणलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी हा टॉप्स आणलेला आहे. मला अतिशय मस्त वाटला. हा बघा हा नेक फुल पॅक आहे आणि अशा प्रकारे आहे हा फ्रिलचा. म्हणजे जर तुम्ही मोठे वगैरे असाल किंवा थोडंसं फॅटी असाल तर एकदम मस्त आहे. म्हणजे एकदम कवर होऊन जातं या टॉप्सने. हा बघा अतिशय मस्त आहे हा टॉप. तर इथं मी एक बॅग आणलेली आहे. सिलिंग बॅग आहे ही पूर्ण आणि अतिशय म्हणजे मला 200ला फक्त मिळालेली आहे ही बॅग. पूर्ण बघू शकता इथं मस्त आहे ही. आणि त्याच्यानंतर आणलेली आहे ही एक बॅग आणलेली आहे. ही ॲक्च्युली भाऊबीजसाठी द्यायला आणलेली आहे विवान आपल्या बहिणीला. ही पण एक मस्त आहे बॅग. खरंच क्यूट आहे. ही पण मला पूर्ण 200ला पडलेली आहे. तर इथं मी घेतलेले आहे विवानला चप्पल घेतली होती पण त्याला ती होत नाही त्यामुळे मला ती एक्सचेंज करायची आहे. ती बघा इथं मस्त दिसत होती एकदम पण काय करणार मला एक्सचेंज करावी लागणार आहे ती चप्पल. त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे. तर तरी पण दोन्ही मला एक्सचेंज करावी लागणार आहेत. बघू आता कधी जायला मिळतं तर मी नक्की जाणार आहे आणि एक्सचेंज करणार आहे. दोन्ही चप्पल्स मस्त होती पण होत नाही. एरवी ते पाय एवढेसे दिसतात पण जेव्हा सँडल्स वगैरे असतात ते होत नाही आहे त्याला. त्यामुळे मी शक्यतो आता ती एक्सचेंज करणार आहे. तर मी एवढंच घेतलं होतं जास्त काही घेतलं नव्हतं. फक्त मी रक्षाबंधन होतं त्याचीच खरेदी करायला गेलेली होती. तर आता चतुर्थी येणार आहे तर त्याची पण मी खरेदी करायला जायला पाहिजे. तर बघू. तर चला आजचा जो माझा होल्ड आहे तो मी इथंच एंड करते. पुढे उद्या भेटू. रक्षाबंधन आहे उद्या तर सर्वांना रक्षाबंधनाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. तोपर्यंत टाटा बाय बाय आणि प्लीज सर्व तुमची केअर घ्या आणि गुड नाईट. नमस्कार.